दर्शन सेवामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड शहरात 2 ऑक्टोबर रोजी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र येथे बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पणाने झाली। पंचशील ध्वजारोहणानंतर शहरातून भव्य धम्म रॅली काढण्यात आली। समारोप स्थळी भिक्खू गगन बोधी व पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। विविध नगरातील नवयुवकांच्या वतीने खीर दान वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला बौद्ध उपासक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरळीत पार पडला। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। पाहिला माझाच पुनर् मी आज डोळ्याने पाहिला परमपूजनीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूजनीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूजनीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर प्रवर्तन दिन सोहळ्याचा 69व्या धम्मचक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, धम्मध्वजाचा, भिक्खू संघाचा, भिक्खुनी संघाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, राजा चक्रवर्ती सम्राट अशोकांचा, राजा 69व्या इथल्या महिला मंडळ नित्यनेमानं काही ना काहीतरी वाचन करू, काही ना काहीतरी करू, काहीतरी लोक बसू अशी ते मंगल वेळ देतात। त्याच्यामध्ये कसं झालं, त्या मॅडम असल्यामुळे इथल्या उपासिका फार लोक सांगायचा मुद्दा होते बोलण्याची चर्चा आहे। सर्वांना मायेनं ममतेनं काकू असं बोलतात आई, अशा पद्धतीने तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून खरंच आजचा जो हा धम्म सोहळा म्हणजेच दीक्षा समारंभ सोहळा आज मुदखेडमध्ये खूप उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। प्रत्येक उपासक आणि उपासिका त्यासाठी उत्स्फूर्तपणे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। आणि हा धम्मचक्र परिवर्तन दिन 69वा खूपच आनंदाचा आणि सर्वांच्या कौतुकास पात्र असा हा कार्यक्रम आपल्या मुदखेडमध्ये झालेला आहे। याच्यामध्ये सर्वच अशोकानगर, भीमनगर, त्याचप्रमाणे नवी आबादी, लिंबोडी नगर, त्याचप्रमाणे असे हे जे मुदखेडवासी
सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जणाने हिरीने भाग घेऊन खूप सुंदर अशी रॅली काढून या ठिकाणचा कार्यक्रम खूप सुंदर असा झालेला आहे. म्हणून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष, त्याचप्रमाणे बोधाचार्य लोखंडे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्वच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि सर्वांच्या वतीने आजचा हा 69वा हा जो धम्म सोहळा मुदखेडमध्ये संपन्न झाला तो एक खूप सुंदर असा सोहळा संपन्न झालेला आहे. तर त्याच्यासाठी प्रत्येक उपासक आणि उपासिकांनी सहभाग नोंदवला होता. आपण भीमनगर म्हणजे अशोकानगर येथून म्हणजे आपले बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र इथून रॅली निघाली. ते नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जी मिरवणूक ज्या रस्त्याने जाते, ज्या प्रमुख रस्त्याने ती मिरवणूक जाते त्या रस्त्याने खूप सुंदर अशा पद्धतीने पोलीस प्रोटेक्शन म्हणजेच पोलिसांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं संरक्षण दिलं आणि ते सुद्धा प्रत्येक माणसाने आपल्या मुदखेडवासी जे काही इतर समाजाची माणसं आहेत त्यांनी सुद्धा प्रतिसाद या कार्यक्रमाला दिल्यासारखा, म्हणजे कुठेही काहीही तफावत न येता खूप असा सुंदरपणे कार्यक्रम या ठिकाणचा संपन्न झालेला आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. तसेच बघा, जे बाबासाहेबाचा पुतळा ज्या ठिकाणी गेटच्या बाजूला उभा करायचा आहे अशी जागा एक आयोजित केलेली आहे. सर्वांचं श्रद्धास्थान आहे. ते नेहमीच कार्यक्रमाला आम्ही तिथे जातो. त्या ठिकाणची श्रद्धा आमची कायम राहावी, त्या ठिकाणी असा एक पुतळा बनावा ही अपेक्षा तर आहेच. परंतु त्या ठिकाणी यंदा सर्व भीमनगर आणि अशोकानगर, नवी आबादी, निमोडी नगर सर्वच तरुण मित्रमंडळाने त्या ठिकाणी खिरीचा सुद्धा खूप सुंदर असा कार्यक्रम केला. खीरदान सर्व लोकांना खिरीचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मुख्य कारण तरुण बांधवाच्या वतीने पुढाकार. हे जे रॅली याच वर्षी मुदखेडमध्ये घेण्यात आली, तर त्याच्यामध्ये सर्व तरुण मंडळाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा आनंद वाटत होता. आणि म्हणून प्रत्येक तरुणाकडे मी मात्र लक्षपूर्वक पाहत होतो. कुणीही मदिराप्राशन न करता अशा पद्धतीने सर्वांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. निश्चितच त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम मुदखेड येथे झालेला आहे बघा.